हेडलाइन्स प्रायोजक कॉटन किंग, किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळाची बैठक। कोरोना काळात पहिल्यांदाच मोदींच्या शासकीय निवासस्थानी मंत्र्यांची एकत्र बैठक। भोसरी जमीन प्रकरणात झोटिंग समितीचा अहवाल सापडला। खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचा अहवालात ठपका। सूत्रांची माहिती। नाशिक इथल्या करन्सी प्रेसमधून 5 लाखांची चोरी। तपासासाठी पोलिसांचं पथक प्रेसमध्ये दाखल। आषाढी एकादशी आणि पायी वारीवरून विश्व हिंदू परिषद आक्रमक। एका पालखीसोबत 350 ते 400 वारकऱ्यांना परवानगी देण्याची मागणी। तसंच 17 जुलैला मराठवाड्यात भजन आंदोलनाचाही इशारा। सरसंघचालक 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। स्वयंसेवकांच्या घरी करणार मुक्काम। वेगवेगळ्या कार्यक्रमांना लावणार हजेरी। बुलढाणा जिल्ह्याला पावसानं झोडपलं। नदी नाल्यांना पूर। पुलावरून पाणी वाहत असल्यानं अनेक गावातल्या वाहतुकीला फटका। आणि देशात गेल्या 24 तासात नव्या रुग्णांमध्ये किंचित वाढ। काल 38,000 नव्या कोरोना बाधितांची नोंद तर 624 जणांचा मृत्यू। 41,000 जणांची कोरोनावर मात। नमस्कार, मी केतकी जोशी आणि दुपारच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे नाशिकमधून आलेली। कारण आपल्याला माहिती आहे नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी झाली होती। 5 लाखांची चोरी ही झाली होती आणि याच प्रकरणी आता तपासासाठी 4 पोलीस पथकं तैनात करण्यात आली आहेत। पोलीस दलातले अनेक वरिष्ठ अधिकारी या पथकात आहेत आणि इथले सगळं सीसीटीव्ही फुटेज पोलीस ताब्यात घेणार आहेत। आपल्याला माहिती प्रचंड सिक्युरिटी असते, प्रचंड सुरक्षा खरं तर इथे असते, पण तरी देखील इथे 5 लाखांची चोरी झालेली आहे। त्यामुळे खळबळ उडाली होती। कारण करन्सी प्रेसमध्ये जिथे करन्सी बनते, जिथे चलन बनतं आपलं, तिथूनच ही 5 लाखांची चोरी होणं ही नक्कीच गंभीर बाब आहे आणि त्यामुळेच त्या दृष्टीनं आता तपासाला सुरुवात झालेली आहे। या चोरीच्या मागचा नेमका सूत्रधार कोण आहे याचा तपास सुरू झालेला आहे। अर्थातच तिथलं सीसीटीव्ही फुटेज पोलीस सगळं ताब्यात घेणार आहेत। 5 लाखांची ही चोरी झाली होती आणि त्यानंतर सगळीकडेच याची चर्चा सुरू झाली होती की नेमकं काय घडलंय। कारण आतूनच कोणी यामध्ये काही फेरफार केलेला आहे का? इतकी प्रचंड सिक्युरिटी असताना सुद्धा 5 लाखांची चोरी कशी झाली अशी चर्चा आता सुरू आहे। आणि जी 4 पथकं नेमण्यात आलेली आहेत त्या 4 पथकांमध्ये पोलीस दलातल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। नाशिकला हे करन्सी प्रेस आहे, चलन मुद्रणालय ज्याला म्हणतात ते आहे आणि इथे प्रचंड म्हणजे अतिप्रचंड अशी इथे सुरक्षा व्यवस्था असते। सर्वसामान्य माणसाला अगदी सहजपणे इथे आत जाणं केवळ अशक्य आहे आणि तरी देखील ही सगळी सुरक्षा भेदून सुद्धा इथे करन्सीची चोरी, इथे 5 लाखांची चोरी झालेली आहे। कशा स्वरूपात नेमकी झालेली आहे आणि त्याचा आता तपास सुरू झालेला आहे। काय काय घडलं आहे हे सीसीटीव्ही फुटेजमधनं कदाचित त्याचे धागेदोरे हाती येऊ शकतात, पण तरी देखील आताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की नाशिकच्या या करन्सी प्रेसमधून 5 लाखांची चोरी झालेली आहे। आणि आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। प्रशांत, प्रश्न हाच आहे, इतकी प्रचंड सुरक्षा इथे असते आणि तरी देखील ही 5 लाखांची चोरी झालेली आहे। काहीतरी धागेदोरे तरी कळू शकलेत का पोलिसांना? आणि तपासासाठी जी पथकं नेमण्यात आली आहेत त्याबद्दल काय सांगशील? अभेद्य सुरक्षा व्यवस्था असंच याचं वर्णन केलं जातं। कारण केंद्रीय सुरक्षा बलाची ही व्यवस्था आहे। या ठिकाणी बरेच वेगळ्या प्रकारचे जे शॉप्स आहेत त्या ठिकाणी नेकेड सर्च सुद्धा तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा केला जातो। अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत या सगळ्याच ठिकाणी आहे। आणि तरीही म्हणजे 12 फेब्रुवारीला घडलेली ही घटना तब्बल 6 महिन्यांनी उजेडात आली। तोपर्यंत अनेक वेळा इंटरनल कमिटीकडनं याची चौकशी करण्यात आली, पण कोणतेही धागेदोरे सापडले नाही। ज्या ठिकाणी करन्सी पूर्ण तयार होते आणखी ती पूर्ण लोडिंग होऊन ती ज्यावेळेस डिलिव्हरीसाठी जाते त्या शॉप्समध्ये
काय झालंय नेमकं, अशा प्रकारची माहिती सगळी समोर येते. वेगवेगळे 4 पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. अखेर केंद्रीय सुरक्षा बल असो, लॉ ऑफिसर असो, यांनी पोलिसांकडे धाव घेतली, गुन्हा दाखल झालेला आहे आणि यानंतर 4 सुरक्षा बल या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. आणि या 4 सुरक्षा बलांच्या माध्यमातून आता या वेगवेगळ्या 4 शॉटमधले CCTV फुटेज ताब्यात घेतले जाणार आहे. वेगवेगळे कर्मचारी, अधिकारी यांच्याशी संवाद साधला जाणार आहे, त्यांचे जबाब घेतले जाणार आहे. पुन्हा एकदा की ज्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीनं चौकशी केली होती त्यांचा जो रिपोर्ट आहे तोही पोलिसांना त्यांनी सादर केलेला आहे आणि त्याचा पूर्ण अभ्यास करून जे या ठिकाणी काम करतात. आता खरं तर सुरक्षा व्यवस्थेला एक मोठं आव्हान असं आहे की CCTV फुटेज हे फक्त काही काळ ठेवलं होतं. ही घटना घडल्याचा कालावधी हा जवळपास 6 महिने मानला जातोय. 12 फेब्रुवारीची ही घटना, त्यामुळे सगळे CCTV फुटेज ताब्यात येणार का हाही प्रश्न आहे. आणि जर का CCTV फुटेज 3 महिन्याच्या पेक्षा जास्त ठेवत नाही आणि ते जर का उडून गेले असेल तर यामागचं नेमकं कारण काय, अशा प्रकारच्या अनेक प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे. अत्यंत गोपनीयता या चौकशीत पडल्यात आहे, कारण आपल्याला माहिती आहे की देशामध्ये 9 कारखाने आहेत करन्सी प्रेसचे कारखाने, आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा कारखाना हा नाशिकचा मानला जातो, ज्या ठिकाणी 500 रुपये, 2000 रुपये, पारपत्र, स्टॅम्प्स याचं मुद्रण या ठिकाणी नियमित केलं होतं. आणि तेलगी घोटाळ्याने सुद्धा हाच करन्सी प्रेस चर्चेत आला होता. यामुळे या प्रकरणाची गोपनीयता अत्यंत कडक मानली जाते. बघूया नेमकं काय काय तपासात येते. पोलीस दलाचे अधिकारी सुद्धा बिथरले आहेत. खरं तर केंद्रीय सुरक्षा बल किंवा अंतर्गत सुरक्षा व्यवस्था पोलिसांना सपोर्ट किती करते हाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याहून अधिक महत्त्वाचा प्रश्न की त्यावेळेसचं CCTV फुटेज आज आर्काईव्हमध्ये आहे का, आज तरी या प्रश्नांची उत्तरं नाहीये. पहिला तपासाचा हा दिवस आहे. नेमकं काय काय या तपासात अजून पुढे येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण देशामधली ही अत्यंत खळबळजनक घटना मानली जाते. केतकी, अगदी प्रशांत, एक सत्यशोधन समिती सुद्धा नेमण्यात आली होती, कारण आणि त्या समितीनं असं म्हटलं होतं की अनेकदा गहाळ होतात कारण खूप नोटांची बंडलं असतात आणि त्यामुळे सरमिसळ केली जाते. या सत्यशोधन समितीचा अहवाल देखील अर्थातच तपासला जाईल. पण इतकं कसं हे कॅज्युअली घेतलं जात आहे की अनेकदा नोटांची बंडलांची सरमिसळ होऊ शकते, म्हणजे या समितीच्या अहवालावर देखील संशय व्यक्त केला जाऊ शकतो. नक्कीच केतकी, कारण यातला सगळ्यात कळीचा मुद्दा हाच आहे की कोणत्याही ठिकाणचं CCTV फुटेज हे साधारणतः 3 महिने आर्काइव्ह केलं होतं किंवा स्टोअर केलं होतं, आणि ते CCTV फुटेज आता अस्तित्वात आहे का हाच प्रश्न आहे. आणि फॅक्ट फाइंडिंग कमिटी म्हणजे सत्यशोधन समितीनं जो पूर्णपणे अहवाल सादर केला आहे, जो पोलीस त्याचा अभ्यास करताय, तर वेगवेगळ्या ठिकाणी कसं असतं की वेगवेगळ्या ऑटोमायझेशन या मशीन्स झाले, ज्या ठिकाणी काही तांत्रिक चुका असतात, अशा प्रकारच्या तांत्रिक चुका असलेली जी करन्सी असते तिला साईड ट्रॅक केलं होतं. पण जी पूर्णपणे करन्सी तयार झाली असते, रेडी टू यूज असते, ज्याच्यावर अंतिम शिक्का, अंतिम मोहर जी गव्हर्नरच्या सहीची असते, ती झालेली करन्सी, आणि त्यातनं हे एक पॅकेट गहाळ झालंय. 500 रुपयाच्या 10 बंडलांचं एक पॅकेट पूर्णपणे गहाळ झालं. आणि याचमुळे मोठी खळबळ माजली आहे की नेमकं कशा प्रकारे ज्या ठिकाणी पूर्ण करन्सी तयार होते, आणखीन फायनल शॉटमधनं जे लोडिंग केलं होतं डिलिव्हरीसाठी, त्या लोडिंगच्या वेळेस झालंय का, डिलिव्हरी करताना डिलिव्हरीच्या व्हॅनला सील केलं होतं, आणखीन ते सील ओपन ज्या वेळेस केलं गेलं दुसऱ्या डेस्टिनेशनला, त्याच लक्षात आलं की एक पॅकेट कमी आलंय. म्हणजे नेमका ट्रान्सपोर्टेशनमध्ये घोळ झालाय का लोडिंगमध्ये घोळ झालाय, हे सगळे तपासातले महत्त्वाचे मुद्दे आहे. आणि याचबरोबर की ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं करन्सीमध्ये कोणती चूक झाली असेल किंवा काही झाली असेल तर ते स्क्रॅपमध्ये जातात, त्या सगळ्याच भागाची अक्षरशः चाळणीसारखी तपासणी सत्यशोधन समिती म्हणजे फॅक्ट फाइंडिंग कमिटीनं केली होती. त्या ठिकाणी कुठेही पर्टिक्युलर जे आक्षेपित बंडल आहे त्याचा मागमूस लागला नसल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अगदी. आणि 6 महिन्यां म्हणजे 12 फेब्रुवारीला हे प्रकरण घडलेलं आहे. काय गहाळ झाल्यात, नोटा चोरीला गेल्यात, पण 5 लाख रुपये सापडत नाहीये. ते 12 फेब्रुवारीला घडले, 6 महिने झालेत आणि आता याचा पोलीस तपास सुरू झालेला आहे. प्रशांत, आपण अपेक्षा करूयात की लवकरच याचा छडा लागेल. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतरची बातमी आहे नागपूरमधली. नागपूरमध्ये तर लसीकरण केंद्रच हायजॅक केल्याची घटना घडली होती. भाजपच्या एका नगरसेविकेच्या पतीनं लसीकरण केंद्रावरच्या 7 महिला कर्मचाऱ्यांना अक्षरशः डांबून ठेवलं होतं. नागपूरमधल्या शारदा चौकातल्या दुर्गानगर महानगरपालिकेच्या शाळेच्या लसीकरण केंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे.
इथलं लसीकरण केंद्र बंद झालं आणि त्यामुळे बंद व्हायची वेळ झाल्यानंतर इथल्या कर्मचाऱ्यांनी सगळं तिथलं सामान आवरायला घेतलं. तिथले वायल परत पाठवण्याची तयारी सुरू केली होती. मात्र उरलेल्या वायलमधून नागरिकांना लसीकरण करा, अन्यथा आम्ही वायल आणि तुम्हाला सुद्धा बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत परशू ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना इथे डांबून ठेवलं असा आरोप करण्यात येतोय. यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस आल्यानंतर मग महिलांना बाहेर काढण्यात आलं. पण खरोखरच ही धक्कादायक घटना आहे की एखाद्या लसीकरण केंद्रामध्ये या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे. काय नेमकं कारण आहे की लसींचा पुरवठा पुरेसा नव्हता आणि त्यामुळे लोक चिडलेले होते का? पुरेसे लोक जेवढ्या प्रमाणात गर्दी होती त्या लोकांना लस दिली गेली नाही का? काय नेमकं घडलं हे आता आपण जाणून घेणार आहोत. भाजप नगरसेविका रुपाली ठाकूर यांचे पती परशू ठाकूर यांनी लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्याचा त्यांच्यावर आरोप झालेला आहे. सध्या आम्ही दुर्गानगर विद्यालय नागपूर महानगरपालिकेचं जे शारदा चौकात आहे तिथे आहे आणि याच केंद्रावरच्या या सर्व महिला कर्मचारी आहे ज्यांना परशू ठाकूरमध्ये रुपाली ठाकूर यांचे पती यांनी डांबून ठेवल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. या संदर्भातली तक्रार त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सह आयुक्तांकडे देखील केलेली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आपण महिला कर्मचारी आहेत. साधारण त्यावेळेस 5 वाजताची वेळ होती, रविवारची गोष्ट ही, आणि 5 वाजताच्या वेळेला हा सर्व प्रकार घडलेला आहे. नेमकं काय घडलं, त्या कर्मचाऱ्यांसोबत महिला कर्मचाऱ्यांसोबत काय गैरवर्तन केलं हे आपण जाणून घेऊया. काही महिला कर्मचारी आहे. मला एक सांगा, नेमकं काय घडलं त्या दिवशी? सर, आमचा जो टाईम असतो 5-5:30 वाजताचा, तोपर्यंत आमचं वॅक्सिनेशन सुरू होतं आणि आम्ही पहिलेच इंटिमेशन दिली होती की 5 वाजेपर्यंत आमचं जेवढं वॅक्सिनेशन होईल आम्ही तेवढं वॅक्सिनेशन करू. याच्यामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम असते सर. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे कधी मोबाईल काम नाही करत, कधी व्हेरिफिकेशन नाही होत, कधी ID प्रूफ नसते कुणाचा आधार कार्ड बरोबर नसतो, तर कुणाचा फोन नंबर बरोबर नसतो. तर यांचं असं म्हणणं झालं की तुम्ही मुद्दामून काम स्लो करत आहे. पण आमचं असं काहीच हे नव्हतं, उद्देश नव्हता त्याच्याबद्दलचा. आमचं जसं काम सुरू होतं आम्ही तसंच, आणि यांना इंटिमेशन दिली होती की आमचं जेवढं काम होईल तेवढं आम्ही हे करेल. नेमकं काय घडलं? 5 वाजता नंतर काय घडलं ते सांगा. ते वायल घेणारे जे असतात ना, आणणारे हे व्हॅक्सिन कॅरियर, ते आले. 6 व्हॅक्सिन आमचे उरलेले होते, ते व्हॅक्सिन घेऊन गेले. इथे पूर्ण पब्लिक होती. ते म्हणाले आम्हाला न विचारता तुम्ही व्हॅक्सिन कॅरियर कसं पाठवलं? म्हटलं हे आमचं काम नाही आहे. त्यांना जिकडनं झोनमधनं पाठवलं जाते व्हॅक्सिन कॅरियरसाठी, ते येतात आणि घेऊन जातात. त्याच्यात आमचा रोल कॉल काही नसतो. तर ते म्हणाले जोपर्यंत आमचं व्हॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाऊ देणार. त्यांनी पूर्ण दार बंद करून टाकला आणि आम्हाला इथे कोंडून घेतलं. असं कसं तुम्ही केलं म्हणे, हा प्रकार खूप बेकार आहे म्हणे, तुम्ही आम्हाला पूर्ण व्हॅक्सिनेशन करा म्हणे आणि त्याच्यानंतरच आम्ही जाऊ म्हणे. दार बंद केल्यानंतर श्रद्धा वाघमारे यांनी पोलिसांना 100वर कॉल केला आणि पोलिसांना बोलवलं. जोपर्यंत पोलीस आले नाही तोपर्यंत आम्ही इथेच बंद होतो. आम्ही दाराजवळ गेल्यानंतर सगळ्यांनी आम्हाला ओढताळ केलं, धक्काबुक्की केले आणि आम्हाला हात पकडून आम्हाला जाऊ देत नव्हते सर. हां, काय तुझ्यासोबत देखील गैरवर्तन झालं? नेमकं काय झालं त्या दिवशी? सर, जसं मॅडमनी आता सांगितलं आहे त्याच प्रकारे आम्ही आधीच इंटिमेशन ही दिलेली होती की वॅक्सिन जे आहे, जे पण आहे ते 5 वाजेपर्यंत संपवू आपण. आणि जसं त्यांना 4 वाजता आम्ही सांगितलं गेलं की सर तुम्ही सांगून द्या लोकांना की जे पण काही आहे ते आम्ही 5 वाजेपर्यंत करू पूर्ण, आणि 5च्या नंतर वॅक्सिनेशन हे आहे ते बंद होणार आहे, त्याच्यानंतर होणार नाही. तरीसुद्धा 11 ते 1चं सेशन असलेल्या वेळेत आम्ही 10 वाजता वॅक्सिनेशन सुरू केलं आणि त्यानंतर 5:30 वाजेपर्यंत आम्ही वॅक्सिनेशन केल्यानंतरही या लोकांचं असं म्हणणं झालं की आम्हाला परत वॅक्सिन पाहिजे आहे आणि टाईम संपला असो काही असो, पण आम्ही जर म्हणत आहोत तर तुम्ही 7 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही आमच्यासाठी काम करायला पाहिजे आणि करूच. आणि सर हे जर चुकीचं आहे, जी टायमिंग दिलेली असते आम्हाला 11 ते 1च्या सेशनमध्ये, जेव्हा आम्ही 11च्या सेशनमध्ये 10ला स्टार्ट करून 5:30ला संपवत आहोत वॅक्सिन, त्यानंतरही इथले लोक जोर जबरदस्तीने आमच्यासाठी पुन्हा वॅक्सिन बोलवून इथे परत आम्हाला जबरदस्तीने बसवून ठेवत आहे. त्या दिवशी आम्हाला तसंच झालं आणि त्यानंतर या लोकांनी, आम्ही जेव्हा नाही म्हटलं आणि जबरदस्तीने म्हटले कोणीच जाणार नाही आणि दारं लावून ठेवले. त्याच प्रकारे जसं मॅडमनी सांगितलंय, डांबून ठेवलं, तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न नाही केला? केला सर, आम्ही डांबून ठेवल्यानंतर आम्ही बाहेर निघायचा प्रयत्न केला. ताईंनी 2 वेळा दाराची कुंडी खोलल्यानंतर त्या लोकांनी बंद केली, त्यांना धक्काबुक्की सुद्धा केली आणि बिलकुल जोपर्यंत पोलीस आले नाही, त्यांनी बाहेरून धक्का मारला नाही तोपर्यंत दार खोलण्यात आलेलं नाही.
जेव्हा तुम्ही तक्रार केली सहआयुक्तांकडे तेव्हा त्यांनी काय म्हटलं? जेव्हा मी सहआयुक्ताकडे तक्रार जी आहे ती दुसऱ्या दिवशी झाली. स्टार्टिंगला मला एवढ्या गोंधळामध्ये मला फक्त एकच सुचलं की आमच्या मदतीसाठी आम्ही 100वर फोन करायला पाहिजे. त्यामुळे मी 100वर कॉल केला आणि पोलिसांना सांगितलं की आम्हाला सध्या मदतीची गरज आहे आणि या मदतीशिवाय आम्हाला इथं निघता येणार नाही. त्याच्यामुळे मग पोलीस आले आणि त्यांनी आणल्यामुळे त्यांच्यामुळे आम्हाला त्या दिवशी इथनं सुखरूप बाहेर निघता आलं. त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. अदरवाईज आमचं इथे पक्क्यात होतं की बाहेर निघता आलेलं नसतं आणि ह्या लोकांनी परत ती जबरदस्ती राहू दिली ती. आणि सर ही जोरजबरदस्ती जी आहे ती रोजच होते. आज सुद्धा मी आल्यानंतर इथे तसंच झालेलं आहे, तोच प्रकार झालेला आहे. इथे सोशल डिस्टन्सिंग बिलकुल नसते आणि सोशल डिस्टन्सिंग जेव्हा आम्ही म्हणतो तिथे मला म्हटलं जाते तू तुझं काम करायचं, बाकी लोकांचं आम्ही बघू, आम्हाला तुमचे व्हॉलंटियर नको आहे, अशा तऱ्हेने इथे बोलल्या जाते. आणि हे सगळे इथले नगरसेवकांचे जे हजबंड आहे परशू ठाकूर यांनी आम्हाला म्हटलेलं आहे. यांचा नेहमी जोर असतो. एप्रिलपासून हे सेंटर सुरू झालं आहे, एप्रिलपासून हाच त्रास आहे. आम्ही ॲक्शन घेतली नाही, तेव्हापासून आम्ही ॲक्शन घेतली नाही. ही ॲक्शन काल पहिल्यांदा याच्यासाठी घेण्यात आली त्या दिवशी, कारण की हा जो प्रकार होता तो पुष्कळ भयंकर होता आणि असा प्रकार हा NMC वाल्यांवर होणे हे पुष्कळ चुकीचं आहे मला तरी वाटते. आणि त्यासाठी गैरवर्तन पण झालं महिलांसोबत. त्या दिवशी जे काही पण गैरवर्तन झालं याला सगळ्या यांचा सपोर्ट होता. इथले जे नगरसेवक आहे यांचा सपोर्ट होता, त्यामुळे ते लोक आमच्यावर चढले आणि त्यांनी सुद्धा त्या लोकांना म्हटलं नाही की तुम्ही करताय ते चुकीचं आहे, या लोकांवर हात उचलणे, यांना धुक्काबुक्की करणे हे चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलं नाही किंवा त्यांनी आमच्या सपोर्टमध्ये काही प्रयत्न केला नाही. आपण बघू शकतो की या लसीकरण केंद्रावर 7 महिला कर्मचारी आहे. या 7ही महिला कर्मचाऱ्यांना रविवारला नगरसेवकांचे पती परशू ठाकूर यांनी डांबून ठेवल्याचा यांनी आरोप केलेला आहे. अत्यंत गंभीर असा प्रकार आहे. त्यांनी ज्या प्रकारे माहिती दिली त्यानुसार पोलीस आल्यानंतर त्यांची सुटका झाली. जर का अशा प्रकारचं वर्तन लोकप्रतिनिधीकडनं राहील तर निश्चितच मग जे लसीकरण केंद्रावर काम करणारे कर्मचारी असतील ते कशा प्रकारे काम करेल हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सहआयुक्त यांच्याकडे तक्रार झाली आहे. त्या या संपूर्ण प्रकरणावर काय कारवाई करतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहील. पण ज्या प्रकारे महिला कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन झाली हे अत्यंत निंदनीय आणि याची सर्व स्तरात टीका केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कवडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि इथल्या भाजपच्या नगरसेविका रुपाली ठाकूर यांचे पती परशू ठाकूर यांनी या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं असा त्यांच्यावर आरोप केला जातोय. आणि या सगळ्या घटनेबद्दल त्या नगरसेविकेचे पती परशू ठाकूर यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. कर्मचाऱ्यांनी जो आरोप केला की तुम्ही त्यांना डांबून ठेवलं, नेमकं हे का तुम्ही ही भूमिका घेतली? ॲक्च्युली रविवारच्या दिवशी सकाळपासून वॅक्सिनेशन जेव्हा सुरू झालं म्हणजे अमूमन 10 वाजता हे येतात आणि सुरू करतात. त्या दिवशी ते 11 वाजता आले. हळूहळू प्रकार सुरू होता. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जेव्हापासून हा वॅक्सिनेशन सेंटर सुरू झाला आम्ही मागणी केली की इथल्या नागरिकांसाठी व्हावं म्हणून हे वॅक्सिनेशन आम्ही मागणीवर सुरू केलं महानगरपालिकेने. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही इथे सेवा देतो की नागरिकांना त्रास होऊ नये. कारण काही दिवसानंतर वॅक्सिनेशन सुरू झालं तेव्हा लक्षात आलं की इथल्या ज्या मुली आहेत जे वॅक्सिनेटर जी व्हेरिफिकेशन करते त्या मुली शेवटचे 20 लोकांचे वायल थांबवतात आणि आपल्या लोकांना मधामधात बोलवून ते वायल वॅक्सिनेशन करतात. म्हणजे सकाळपासून लागलेल्या लाईनीत लोकांचा ते विचार करत नाही. उद्धटासारखे लोकांसोबत बोलणे, लोकांना उद्धटासारखं उत्तर देणे आणि एकदम जी एक सरकारी कर्मचारीची जी एक भाषा नागरिकांच्या डोक्यात आहे त्या प्रकारे इथे नागरिकांसोबत बोलतात. रविवारी काय झालं, रविवारी वॅक्सिनेशन एकदम हळूहळू होतं. जेव्हा त्यांचा लंच झाला तर तो लंच 1 पाऊण तासात 1 तासात संपतो, तो 1.5 तासापर्यंत लंच संपला नाही आणि त्यांनी असं काहीच सांगितलं नाही. शेवटी 4:30 वाजता त्यांनी वाइंडअप करणं सुरू केलं आणि 100-125 लोक लाईनीतच होते. 28 वायल आले होते आणि आजपर्यंत असं झालं आहे की जेवढे वायल आले तेवढे संपायचे हे महानगरपालिकेच्या हेड ऑफिसरचा आदेश आहे की जेवढे वायल येतील ते सेंटरवर संपतीलच. आजपर्यंत असं झालं नाही. त्या दिवशी त्यांनी 28 वायल आणले होते आणि त्याच्यातले 22 वायल संपवले. 6 वायल त्यांनी थांबवून दिले आणि कोणालाही न सांगता वायल परत पाठवले.
मी डॉक्टर चिलकरांना फोन केला, डॉक्टर साहेब तुम्ही वायल मागितलं वापस, नाही म्हणे वायल पूर्ण संपलेच पाहिजे, माझ्याकडे त्यांची फोनची ते बोलतात नाही रेकॉर्डिंग आहे, ते वायल तर पूर्ण संपायलाच पाहिजे म्हणे सेंटरवर. म्हटलं ह्या कर्मचाऱ्यांनी मग ते ओरडून लोक बोंबलू लागले, आम्हाला आजपासून म्हणे डेली वेजेसवर केलं आहे म्हणे, आम्हाला आजपासून डेली वेजेसवर केलं. माझा एक प्रश्न आहे आता याच्यामध्ये, एक माझा एक असा प्रश्न आहे की जर का तुम्हाला या कर्मचाऱ्याबद्दल तक्रार असेल तर त्याचे काही प्रावधान आहे, म्हणजे तुम्ही रितसर पद्धतीनं वरिष्ठांकडे तक्रार करू शकतात. एखाद्या महिला कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे डांबून ठेवणं हे कितपत उचित वाटतं? एकदम खोटं बात, ही एकदम खोटीच गोष्ट आहे. डांबून ठेवणं वगैरे असा प्रकार झालाच नाहीये. त्याकडे मोबाईल रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ फोटो आहे. मी तुम्हाला तेच तर म्हटलं की तुम्ही ते फोटो पहा, त्याच्यात मी कुठे दिसत आहे. लोक रडले, म्हातारे लोक रडले त्या दिवशी की आम्ही पाण्याची बॉटल घेऊन सकाळपासून रांगेत आहोत आणि तुम्ही वॅक्सिनेशन बंद करून दिलं म्हणे, आणि असं कधीच झालेलं नव्हतं. मी तेव्हा डॉक्टर चिलकर सोबत बोललो, सहाय्यक आयुक्तांसोबत बोललो, त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बोललो, तर त्यांचं म्हणणं होतं की असं व्हायला तर नको आहे म्हणे. डांबून ठेवणं, पोलीस येतपर्यंत त्यांची सुटका न होणं, ते खोटं बोलत आहे. नागरिक जेव्हा नागरिक चिडले तेव्हा नागरिकांनी त्यांना अपोज केला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि यानंतर पुढची बातमी आहे नाशिकमधली. आपल्या 2 दिवसीय दौऱ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत नाशिक शहरात दाखल झालेत. चित्रकूट इथली बैठक आटपून नाशिकमध्ये सरसंघचालक पोहोचले. 36 तासांचा त्यांचा एकूण हा दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये त्यांचा सगळा मुक्काम स्वयंसेवकांच्या घरी असणार आहे. या 2 दिवसात काही स्वयंसेवकांच्या घरी ते भेटी देणार आहेत आणि काही स्वयंसेवकांसोबत संवाद देखील साधणार आहेत. 2 सार्वजनिक कार्यक्रमांना देखील ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना CISFची Z+ सुरक्षा आहे, त्यामुळे जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला हा आढावा बघूयात. सरसंघचालक मोहन भागवत आपल्या 2 दिवस दौऱ्यासाठी नाशिकात दाखल झाले. 36 तासांचा हा दौरा आहे. चित्रकूट येथील बैठक आटपून थेट मोहन भागवत नाशिकात दाखल झाले. 2 दिवस सार्वजनिक कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती राहणार आहे आणि याच कार्यक्रमामध्ये फक्त काही निमंत्रितांसोबतच त्यांचा संवाद आहे. स्वयंसेवकाच्या घरी मुक्काम आणि काही स्वयंसेवकांच्या घरी, काही संघाच्या स्वयंसेवकांबरोबर बैठका, अशा प्रकारे त्यांचा हा कार्यक्रम आहे. मोहन भागवत हे अखेर आपल्या 2 दिवसात दौऱ्यासाठी नाशिकात दाखल झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की CISFची कडक सुरक्षा व्यवस्था त्यांना आहे आणि याच ठिकाणी त्यांना Z+ सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे पोलिसांचा जागोजागी मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी असलेली गर्दी किंवा पोलिसांचा बंदोबस्त हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय. मोहन भागवत यांचा हा दौरा नाशिकसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि आता राज्यातल्या एक महत्त्वाची चर्चेतली राजकीय बातमी ती म्हणजे काल काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि यावेळेला पवारांनी काँग्रेसकडून सुरू असलेल्या स्वबळाच्या भाषेवरून कानपिचक्या दिल्यात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पवारांनी या सगळ्यांना असं विचारलं काँग्रेसच्या नेत्यांना की तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार आहात का? तुमचा निर्णय झाला असेल तर तसं स्पष्ट सांगा. अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना शरद पवार यांनी विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, तो वाढवला देखील पाहिजे. मात्र ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष दुखावले जाणार नाहीत आणि सरकारमध्ये कटुता येणार नाही, कटुता येईल अशा गोष्टी आपण नक्कीच टाळायला हव्यात, अशा स्पष्ट शब्दामध्ये शरद पवार काँग्रेस नेत्यांशी बोललेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष तसंच प्रदेशाध्यक्ष यांना आपण या संदर्भातले अधिकार दिलेत का अशी विचारणा सुद्धा शरद पवारांनी या नेत्यांकडे दिली. आणि असे जर अधिकार दिले असतील तर तसं स्पष्ट सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नाही असं देखील पवार म्हणाल्याची सूत्रांनी माहिती दिली. पण विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मात्र हजर नव्हते. आणि काय प्रश्न विचारलेत शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना हे आपण एकदा बघूयात. खरोखरच तुम्ही सगळ्या निवडणुका एकट्या लढणार आहात का? मुंबई अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना तुम्ही याबाबतचे अधिकार दिले आहेत का? मग आम्ही या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करायचं का? प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, पण ज्यांच्या बरोबर सत्तेत आहोत ते दुखावले जायला नको. कटुता निर्माण होणाऱ्या गोष्टी टाळल्या जाव्यात असं देखील शरद पवारांनी सुनावलं आहे. आमची जी महाराष्ट्र विकास आघाडी आहे तिचे मार्गदर्शक माननीय पवार साहेब आहेत.
आणि त्यामुळं काही चर्चा असतात, मुद्दे असतात, चर्चा असतात, सरकार चालवण्याच्या संदर्भातले असतात. अनेक वेळेस देशाच्या पातळीवर होणाऱ्या घडामोडींची सुद्धा चर्चा करायची ठरली तर त्यांच्या करावं लागते. आणि म्हणून आज काल आम्ही बसलो होतो त्यांच्याबरोबर. राज्याचे अनेक विषय, देशाच्या पातळीवरील अनेक विषय, याची चर्चा आमची झाली असेल चर्चा. मी असं कुठे म्हणतो, काही चर्चा झाली असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र निवडणुका लढलेले पक्ष, कळलं का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढले, त्याच्यामुळे ते अशा प्रकारे चर्चा करू शकतात, कारण त्यांची आघाडी आहे दोन पक्षांची, आमची नाही. निवडणुकीत आमची आघाडी नव्हती, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळे राष्ट्रवादी हा प्रश्न काँग्रेसला विचारू शकत असेल. पाय नौटंकी आहे. या पवारसाहेब कधी बैठक घेतात, कधी त्यांचे प्रभारी जातात, कधी ते नाना पटोले बोलतात, मग नाना पटोले विड्रॉ होतात. खऱ्या अर्थाने याची नौटंकी चालून महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करून रोज संभ्रम निर्माण करण्याचा. डेव्हलपमेंटच्या विषयावर या सरकारचं काही विजन नाही, पॉलिटिकल अजेंडा आहे. रोज आपला पॉलिटिकल अजेंडा त्या ठिकाणी गाजवत आहे. डेव्हलपमेंटच्या विषयावर कुठल्या विदर्भाकरता काय केलं? विदर्भ वैधानिक मंडळ बंद करून ठेवलं, महाराष्ट्र विकास वैधानिक मंडळ बंद केलं. डेव्हलपमेंटच्या विषयावर बोला ना, पवार साहेबांकडे बैठक घ्या ना. पॉलिटिकल तुम्ही सरकारमध्ये आहे, ते विषय तुम्ही निवडणुकीच्या वेळेस पहा काय करायचे. आणि या राजकीय बातमीवर तर आम्ही लक्ष ठेवून असणारच आहोत, पण सध्या वेळ झाली आहे एका ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या उपक्रमाबद्दल आपण ब्रेकनंतर जाणून घेऊयात. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतेय. आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात. आणि आता बघूयात ही संजीवनीची गाडी आज कुठे आहे ते.